नमस्ते. मी सुजय देसाई. शिवऊर्जा चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. गीता प्रवचने अध्याय 5 भाग 12. 16. एखादा मनुष्य रागावतो. आपल्या चुकीबद्दल रागावला तर आपण त्याच्याकडे जातो, पण तो बोलणे सोडून देतो. त्याच्या न बोलण्याचा, त्या कर्मत्यागाचा केवढा प्रचंड परिणाम होतो. दुसरा एखादा तडातड बोलेल. दोघेही रागावलेलेच, परंतु एक मुका आहे व दुसरा बोलत आहे. दोन्ही रागाच्याच तऱ्हा. न बोलणे ही सुद्धा रागवण्याचीच तऱ्हा. त्यानेही कार्य होत असते. बापाने किंवा आईने मुलाशी बोलणेच सोडले तर त्याचा परिणाम केवढा प्रचंड होतो. ते बोलण्याचे कर्म टाकणे, ते कर्म न करणे, यामुळेच एवढे प्रचंड कर्म होते की तेवढा परिणाम प्रत्यक्ष कर्म केले असते तर त्याचाही होता ना. त्या अबोल्याचा जो परिणाम झाला तो बोलण्याने होणे शक्य नाही. ज्ञानीपुरुषाचे असेच आहे. त्याचे अकर्म, त्याचे स्वस्थ बसणे प्रचंड कर्म करीत असते, प्रचंड सामर्थ्य उत्पन्न करते. अकर्मी राहून तो इतके कर्म करतो की तितके क्रियेचे प्रगटच होणार नाही. अशी ही संन्यासाची दुसरी तऱ्हा आहे. अशा संन्यासाचे सारे खटाटोप, सारे उद्योग एका आसनावर येऊन बसतात. उद्योगाची धाव बैसली आसनी, पडिले नारायणी मोटळे हे. सकळ निश्चिंती झाली हा भरवसा, नाही गर्भवासा येणे ऐसा. आपुलिया सत्ते नाही आमा जेणे, अभिमान तेणे नेला देवे. तुका म्हणे चळे एकाचिये सत्ते, आपुले मी रीतेपणे असे. तुकाराम म्हणतात, मी आता रिकामा आहे, पोते होऊन पडलो आहे. सर्व उद्योग समाप्त झाले. तुकाराम रीत्या आहेत, परंतु त्या रीत्या पोत्यात प्रचंड प्रेरक शक्ती आहे. सूर्य स्वतः काही हाकारे करीत नाही, परंतु तो दिसताच पाखरे उडू लागतात, कोकरे नाचू लागतात, गायी रानात चरावयास निघतात, व्यापारी दुकाने उघडतात, शेतकरी शेतात जातात, जगातील नाना व्यवहार सुरू होतात. सूर्य आहे मात्र, तो असला म्हणजे पुरे. अनंत कर्मे सुरू होतात. या अकर्मावस्थेत अनंत कर्माची प्रेरणा भरून राहिलेली असते, सामर्थ्य खचून भरलेले असते. अशी ही संन्यासाची दुसरी अद्भुत तऱ्हा आहे. 21. दोहोंची तुलना शब्दापलीकडे. 17. 5व्या अध्यायात संन्यासाच्या 2 तऱ्हांची तुलना केलेली आहे. एक 24 तास कर्म करूनही काहीच करत नाही व दुसरा क्षणभरही कर्म न करून सर्व करतो. एक बोलून न बोलण्याची तऱ्हा, तर दुसरी न बोलून बोलण्याची तऱ्हा. अशा या 2 प्रकारांची येथे आता तुलना आहे. या ज्या 2 दिव्य तऱ्हा, त्यांचे अवलोकन करावे, त्यांचा विचार करावा, मनन करावे, यात अपूर्व आनंद आहे. 18. हा विषयच अपूर्व व उदात्त आहे. खरोखरच ही संन्यासाची कल्पना फारच पवित्र व भव्य आहे. ज्याने हा विचार, ही कल्पना प्रथम शोधून काढली त्याला किती धन्यवाद द्यावेत. ही आहे उज्ज्वल कल्पना. आजपर्यंत मानवी बुद्धीने, मानवी विचाराने ज्या काही उंच अशा उड्या मारल्या, त्यातील सर्वात उंच उडी ती या संन्यासापर्यंत गेली. त्या पलीकडे अजून कोणी उडी मारली नाही. उड्या मारणे चाललेच आहे, परंतु विचाराची व अनुभवाची इतकी उंच उडी कोणी मारल्याचे मला माहीत नाही. या 2 तऱ्हांनी युक्त असलेल्या संन्यासाची नुसती कल्पनाही डोळ्यासमोर आणण्यात आनंद, अपूर्व आनंद आहे. भाषेच्या व व्यवहाराच्या जगात आले म्हणजे तो आनंद कमी होतो, खाली पडल्यासारखे वाटते. मी माझ्या मित्रांजवळ या संबंधी नेहमी बोलतो. आज कित्येक वर्षे या दिव्य विचारांचे मी मनन करीत आहे. येथे भाषा अपुरी पडते, शब्दांच्या कक्षेत हे येतच नाही. 19. न करून सारे केले व सारे करून लेश मात्रही केले नाही. केवढी उदात्त, रसमय व काव्यमय कल्पना आहे. आणखी काव्य ते काय राहिले? काव्य ते सारे या काव्यासमोर फिके आहे. या कल्पनेत जो आनंद, जो उत्साह, जी स्फूर्ती व जी दिव्यता आहे ती कुठल्याही काव्यात नाही. असा हा 5वा अध्याय खूप उंच अशा भूमिकेवर बसविला आहे. 4थ्या अध्यायापर्यंत कर्म,
विकर्म सांगून तेथे खूप उंच भरारी मारली. येथे अकर्म दशेच्या 2 प्रकारांची प्रत्यक्ष तुलनाच केली. येथे भाषा लटपटते. कर्मयोगी श्रेष्ठ की कर्मसन्यासी श्रेष्ठ? कर्म जास्त कोण करतो हे सांगणे शक्यच नाही. सर्व करून काही न करणे आणि काही न करता सर्व करणे दोन्ही योगच. परंतु तुलनेसाठी एकाला योग म्हटले व दुसऱ्याला संन्यास म्हटले. 22. भूमितीचा आणि मीमांसकांचा दृष्टांत. 20. आता ह्यांची तुलना कशी करावयाची? काहीतरी उदाहरणे देऊनच ती करावी लागेल. उदाहरण देऊन सांगताना खाली पडल्यासारखे वाटते, परंतु खाली आले पाहिजे. खरोखर पाहिले तर पूर्ण कर्मसन्यास किंवा पूर्ण कर्मयोग या कल्पना अशा आहेत की त्या ह्या देहात मावणार नाहीत. त्या कल्पना हा देह फोडून टाकतील. परंतु या कल्पनांच्या जवळजवळ गेलेल्या महापुरुषांची उदाहरणे घेऊन पुढे चालायची. उदाहरणे म्हटली की ती अपूर्णच असायची, पण तीच पूर्ण आहेत असे खड्गाभर समजायचे. 21. जसे भूमितीमध्ये म्हणतात ना की अ ब क हा त्रिकोण आहे असे समजा का? कारण या त्रिकोणातील रेखा यथार्थ रेखा नाहीत म्हणून. रेखेची मुळी व्याख्याच अशी आहे की तिला लांबी आहे पण रुंदी नाही. ही रुंदीशिवाय लांबी फळ्यावर काढावयाची कशी? लांबी आली की रुंदी आलीच. जी रेखा काढाल तिला थोडी तरी रुंदी राहणारच. म्हणून भूमितीशास्त्रात रेखा मानल्याशिवाय चालतच नाही. भक्तिशास्त्रात असेच नाही का? तेथेही या लहानशा शालिग्रामाच्या पिंडीत सर्व ब्रह्मांडाचा धनी आहे असे माना असे भक्त म्हणतो. कोणी जर म्हणेल हे काय खूळ, तर त्याला सांगा तुझे हे भूमितीचे काय खूळ आहे? चांगली ठसठस जाड रेख दिसत आहे व म्हणे ही रुंदी शिवायची माना. हे काय खूळ आहे? सूक्ष्मदर्शकातून पाहिले तर अर्धा इंच रुंद दिसेल. 22. जसे तुम्ही तुमच्या भूमितीत मानता तसेच भक्तिशास्त्र म्हणते की माना. या शालिग्रामात परमेश्वर माना. परमेश्वर तर तुटत नाही, फुटत नाही. तुमचा शालिग्राम तर फुटेल, घाव घालू असे जर कोणी म्हणेल तर ते विचारांचे ठरणार नाही. भूमितीत मात्र माना चालते. मग भक्तिशास्त्रात का चालू नाही? बिंदू म्हणे माना आणि फळ्यावर बिंदू काढतात. बिंदू कसा? ते एक चांगले वर्तुळच असते. बिंदूची व्याख्या म्हणजे ती ब्रह्माचीच व्याख्या. बिंदूला लांबी, रुंदी, जाडी काहीच नाही, परंतु अशी त्याची व्याख्या करून फळ्यावर मात्र तो काढतात. बिंदू तर केवळ अस्तित्व मात्र आहे, त्रिपरिमाण रहित आहे. सारांश: खरा त्रिकोण, खरा बिंदू हे व्याख्येतच आहेत, परंतु आपणास गृहीत धरावे लागतात. भक्तिशास्त्रातही शालिग्रामात न फुटणारा सर्वव्यापी देव मानावा लागतो. आपणही तसेच काल्पनिक दृष्टांत घेऊन त्यांची तुलना करावयाची. 23. मीमांसकांनी तर मोठी मौजच केली आहे. देव कोठे आहे याची मीमांसा करताना त्यांनी मोठे सुंदर विवरण केले आहे. वेदामध्ये इंद्र, अग्नी, वरुण वगैरे देवता आहेत. या देवतांचा मीमांसेत विचार चालला असता एक प्रश्न असा विचारण्यात येतो, हा इंद्र कसा आहे? त्याचे रूप काय? तो कुठे राहतो? मीमांसक उत्तर देतात, इंद्र हा शब्द हेच इंद्राचे रूप. इंद्र या शब्दातच तो राहतो. ई व तिच्यावर अनुस्वार आणि पुढे द्र हे इंद्राचे स्वरूप. त्याची तीच मूर्ती, तेच प्रमाण. वरुण देवता कशी? तशीच. प्रथम व, मग रू, मग न. व रू न हे वरुणाचे रूप. याप्रमाणेच अग्नी वगैरे देवता. या सर्व देवता अक्षर रूपधारी आहेत. देव हे सारे अक्षरमूर्ती आहेत. या कल्पनेत, या विचारात फार गोडी आहे. देव ही कल्पना, ही वस्तू आकारात न मावणारी आहे. ती कल्पना दाखविण्यासाठी अक्षर एवढीच खूण पुरे. ईश्वर कसा आहे? तर आधी ई, मग श्व, मग र, शेवटी ओमने तर कमालच केली. ओम हे एक अक्षर म्हणजेच ईश्वर. ईश्वराला एक संज्ञाच करून दिली. अशा या संज्ञा निर्माण कराव्या लागतात. मूर्तीमध्ये, आकारामध्ये या विशाल कल्पना मावू शकत नाहीत, परंतु मनुष्याची इच्छा मोठी दांडगी, तो या कल्पना मूर्तीत बसवण्याचा प्रयत्न करतोच. 23. संन्यासी आणि योगी एकच, शुक जनकवत. 24. संन्यास व योग या अत्युच्च भराऱ्या आहेत,
पूर्ण संन्यास आणि पूर्ण योग या कल्पना या देहात मावणार नाहीत. देहात ही देहे मावली नाहीत तर विचारात ती मावतात. पूर्ण योगी व पूर्ण संन्यासी व्याख्येतच राहणार, ध्येयभूत व अप्राप्यच राहणार. परंतु उदाहरण म्हणून त्या कल्पनांच्या जास्तीत जास्त जवळ गेलेल्या व्यक्ती घ्यावयाच्या आणि भूमितीप्रमाणे म्हणावयाचे की अमुक हा पूर्ण योगी व अमुक हा पूर्ण संन्यासी समजा. संन्यासाचे उदाहरण देताना शुक याज्ञवल्क्यांची नावे घेतात. जनक श्रीकृष्ण हे कर्मयोगी म्हणून भगवद्गीतेत म्हटलेच आहे. लोकमान्यांनी गीता रहस्यात एक यादीच दिली आहे. जनक, श्रीकृष्ण वगैरे या मार्गाने गेले, शुक, याज्ञवल्क्य वगैरे या मार्गाने गेले. परंतु थोडा विचार केला तर ही यादी ओल्या हाताने लिहिलेले पुसावे तशी पुसून टाकता येईल. याज्ञवल्क्य संन्यासी होता, जनक कर्मयोगी होता. म्हणजे संन्यासी याज्ञवल्क्याचा कर्मयोगी जनक हा शिष्य होता. परंतु त्याच जनकाचा शिष्य शुकदेव संन्यासी निघाला. याज्ञवल्क्याचा जनक हा शिष्य व जनकाचा शुक हा शिष्य. संन्यासी, कर्मयोगी, संन्यासी अशी ही मालिका आहे. म्हणजेच योग व संन्यास एकाच परंपरेत आले. 25. शुकदेवाना व्यास म्हणाले, शुका, तू ज्ञानी आहेस, परंतु गुरुचा शिक्का तुझ्यावर बसला नाही. तू जनकाकडे जा. शुकदेव निघाले. जनक 3ऱ्या मजल्यावर दिवाणखान्यात होते. शुक वनात राहणारे. ते नगर पाहत पाहत चालले. जनकाने शुकदेवास विचारले, का आला? शुक म्हणाले, ज्ञानासाठी. कोणी पाठविले? व्यासाने. कोठून आला? आश्रमातून. आश्रमातून येताना येथे बाजारात काय पाहिले? जिकडे तिकडे एकाच साखरेची मिठाई मांडून ठेवलेली दिसली. आणखी काय? चालते बोलते साखरेचे पुतळे पाहिले. पुढे काय पाहिले? येथे येताना साखरेच्या टणक पायऱ्या लागल्या. पुढे काय? साखरेची चित्रे येथेही सर्वत्र पाहिली. आता काय पाहतोस? एक साखरेचा पुतळा दुसऱ्या साखरेच्या पुतळ्याशी बोलत आहे. जनक म्हणाले, जा, तुम्हाला सर्व ज्ञान मिळाले आहे. जनकाच्या सहीचे प्रमाणपत्र पाहिजे होते ते मिळाले. मुद्दा असा की कर्मयोगी जनकाने संन्यासी शुकदेवाना शिष्य म्हणून पास केले. शुक हे संन्यासी, पण प्रसंगाची मौज पहा. परीक्षिताला शाप मिळाला, तू 7 दिवसांनी मरशील. परीक्षिताला मरावयाची तयारी करावयाची होती. कसे मरावे हे शिकवणारा गुरु त्याला पाहिजे होता. त्याने शुकदेवांची मागणी केली. शुकदेव येऊन बसले व सारखे 24x7 बरोबर 168 तास मांडी घालून भागवत सांगत बसले. त्याने आपली मांडी मोडली नाही, सारखे सांगत होते. यात विशेष काय आहे? विशेष हा की 7 दिवस त्यांना राबवून घेण्यात आले तरी त्यांना त्याचे काहीच वाटले नाही. सतत कर्म करीत राहूनही ते कर्म जणू करीतच नव्हते. श्रम ही भावनाच येथे नव्हती. सारांश, संन्यास व कर्मयोग भिन्न नाहीतच मुळी. आज या शब्दांवर आपली रजा घेतो. उद्या गीता प्रवचने अध्याय 5 भाग 13 आपण वाचन करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.